नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक तसेच टेक्सटाईल टुरिझम हब उभारण्यास राज्य सरकारने तत्वत मंजुरी दिली आहे. हा निर्णय राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलच्या जागेवर प्रस्तावित स्मारकासाठी जागेचे हस्तांतरण करण्याबाबत ही बैठक झाली. या बैठकीस कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अमल महाडिक तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज ऑफ कोल्हापूर यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शेतीसोबतच औद्योगिकरणाला चालना मिळाली. सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कापड उद्योग उपलब्ध व्हावा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी या उद्देशाने त्यांनी छत्रपती शाहू मिलची स्थापना केली होती. काळाच्या ओघात ही मिल बंद पडली तरी तिचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व आजही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर या जागेवर शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा देणारे आणि उद्योग पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रस्तावित प्रकल्पामध्ये शाहू महाराज व ताराबाई भोसले यांच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास सांगणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाईल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाईन यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपट महोत्सवांसाठी सुमारे 1000 ते 1200 आसन क्षमतेचे अत्याधुनिक ऑडिटोरियम, संगीत विद्यालय तसेच मिल परिसरालगत असलेला कोटीतीर्थ लेक परिसराचे सुशोभीकरण करून पर्यटनवाढीसाठी अम्युजमेंट पार्क उभारण्यासाठीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रकल्पामुळे कोल्हापूरमध्ये औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण, उद्योग आणि कला क्षेत्राच्या उन्नतीच्या विचारांना नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीस प्रधान सचिव अनुष्का सिन्हा, नगर विकास विभागाच्या सुशीला पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण पवार, उपसचिव तुषार पवार, आयुक्त संजय दैने तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर आदी अधिकारी उपस्थित होते. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.